चित्रलेखा खातू आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। मॅडम, या ठिकाणी सिनेमॅटिक घोडा साकारलेला आहे, हा घोडा साकारावा असं का वाटलं, काय संकल्पना आहे यामागची? नमस्कार, मी चित्रलेखा खातू रावराणे। मी फिल्म सिटीची चीफ फायनान्स ऑफिसर आहे आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी विविध ॲक्टिव्हिटीज आम्ही करतच असतो। काला घोडाच्या 25व्या वर्षामध्ये आम्ही प्रथमच फिल्म सिटीच्या तर्फे हा सहभाग घेतलेला आहे। आर्टिस्ट डॉक्टर सुमित पाटील यांनी ही संकल्पना प्रथम माझ्याकडे ॲक्च्युली मांडली की यावेळेला सिल्वर जुबली वर्ष आहे, सो सिल्वर स्क्रीनचा रिप्रेझेंट करणारा एक सिनेमॅटिक घोडा, तोही सस्टेनेबल डेव्हलपमेंट दाखवणारा एक घोडा आपण साकारूयात, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वेस्ट मटेरियल्सचा बऱ्यापैकी वापर केला गेलेला आहे। आणि आम्ही आमच्या ज्या व्यवस्थापकीय संचालक आहेत स्वाती मसी पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून तसंही क्लीन अँड ग्रीन फिल्म सिटी, तसंच सस्टेनेबल फिल्म सिटी, फिल्म डेव्हलपमेंट या संकल्पना राबवतच आहोत। सो हे त्याचंच एक प्रतीक आहे। शिवाय आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या आर्टिस्टसाठी आमची मानवंदना आहे लंबी रेस का घोडा या संकल्पनेतून। मी काय वापरून हे सगळं तयार केलेलं आहे, कारण सगळं थोडंसं आम्हाला जे फिल्मी मटेरियल दिसतं। डेफिनेटली हे स्क्रॅपमधले कॅमेराज आहेत, रील्स आहेत, तसंच म्हणजे स्क्रॅपमधलेच पॉलिमर, प्लास्टिक, फायबर वगैरे या सगळ्याचा वापर करून ज्या कुठल्या टाकाऊ वस्तू आपल्याला वाटतात, मात्र त्याचं रियूज, रिसायकल या संकल्पनेतून बनलेली ही एक घोड्याची कलाकृती आहे, जी आम्ही काला घोडाच्या 25व्या वर्षामध्ये साकारली आहे।